चला मुलांनो, आपण लिनियर इक्वेशनचा प्रॉब्लेम सेट सॉल्व करतोय. बुकच्या शेवटी दिलेले एक्झाम्पल्स आहेत, त्याला म्हणतात प्रॉब्लेम सेट. त्यातलं 6वं आपण बघतोय. लास्ट टाइम आपण डिटर्मिनंट पद्धतीने पाहिलेलं आहे. आता सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स असं दिलेलं आहे, पेज नंबर 28. एकूण 5 क्वेश्चन्स आहेत. विल सॉल्व 1 by 1. ओके. तर पहिला क्वेश्चन काय आहे बघा. 2/x plus 2/3y is equal to 1/6. 3/x plus 2/y is equal to 0. कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. मला एक सांगा, हे लिनियर इक्वेशन आहे का? इज इट अ लिनियर इक्वेशन? अकॉर्डिंग टू द डेफिनेशन दिस इज नॉट द लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनची डेफिनेशन काय आहे? सिंपल आहे की त्यामधले जे व्हेरिएबल्स आहेत त्याची पॉवर, त्याची डिग्री किती पाहिजे? 1. त्याची डिग्री पाहिजे 1. आता x ची डिग्री किती आहे? -1 आहे. इट्स -1. तर दीज आर नॉट लिनियर इक्वेशन्स. देन हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन्स? मग ही इक्वेशन सॉल्व करायची तरी कशी? तर त्यासाठी आपण शिकलोय की हाऊ टू कन्वर्ट दिस इक्वेशन्स इनटू आवर स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ ax plus by is equal to c. आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपण जर ही 2 लिनियर इक्वेशन जर आणली तर मग पुढचं काम काय? सोपं आहे. वी कॅन सॉल्व बाय एनी मेथड. मेथड बाय एलिमिनेशन और मेथड बाय डिटर्मिनंट. तर लेट अस स्टार्ट डुईंग दिस वन. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला एक सॉल्व करून दाखवतो, सो यू विल अंडरस्टँड इझिली. सो दॅट यू विल अंडरस्टँड इझिली. इथं 2/x आहे, 2/3y आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये 3/x आहे, 2/y आहे. सो आय कॅन ॲश्युम लेट 1/x, इथं पण 1/x आहे, राईट. सो 1/x ला आय कॅन से m अँड 1/, इथं 3y आहे, इथं y आहे, त्यामुळे इथं घ्यायला पाहिजे 1/y. कारण इथं 3y आहे, इथं 3y आहे का? नाही आहे, इथं 1/y आहे. सो वी टेक 1/y इज इक्वल टू n. 1/x ला काय मानलं? m. 1/y is equal to n. So now let's put this value in these equations. So if we put that values, इथं काय येईल बघा. 2/x म्हणजे it will be 2 times 1/x म्हणजे काय आहे? m. So it will be 2m plus 1/y म्हणजे काय? n आहे. So 2/3. हे 2/3 आहे. 1/y is equal to n and that is equal to 1/6. So this is the first equation, right? इथं काय येईल? इथं येणार 1/x म्हणजे काय आला? 3m, right? So this is a 3m plus 1/y म्हणजे n, 2n is equal to 0. 0 आहे का बघतो? येस, इट इज 0. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सो वी कॅन मल्टिप्लाय बाय 3 and this equation we can simplify. So हे आपण जर सिम्प्लिफाय केलं तर ह्याला मल्टिप्लाइंग, लेट्स से दिस इज अ इक्वेशन नंबर, I'll say this is a 1 and this I'll say 2, right? So multiplying equation 1 with, or not with, but I'll say by 3. 3 ने मल्टिप्लाय करू. इथं 1/3 आहे ना, सो लेट अस मल्टिप्लाय विथ 3. म्हणजे आपल्याला काय मिळेल? इक्वेशन जरा सोपं मिळेल. इट विल बी सिम्प्लिफाईड फॉर्म. याला 3 ने मल्टिप्लाय केलं, आय गेट 6m. याला 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने 3 को मार दिया, 2n इज इक्वल टू, याला 3 ने मल्टिप्लाय केलं, इट विल बी 3/6 and that will be equal to 1/2. That will be equal to 1/2. हे आपल्याला काय मिळालं? थर्ड इक्वेशन मिळालं. आता हे जे इक्वेशन आहे, विल टेक इट हिअर नाव. सो इट विल बी 3m प्लस 2n इज इक्वल टू किती आहे? 0. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. बरोबर ना? आता बघा, नाव वी गॉट द 2 इक्वेशन्स एक्झॅक्टली इन द फॉर्म
इन विच वी रिक्वायर. आता यामध्ये m ची पॉवर किती आहे 1 आहे, n ची पॉवर किती आहे 1 आहे. सो दीज आर लिनियर इक्वेशन्स. आता हे सॉल्व करणं सोपं आहे की नाही. 2n आहे. इफ आय सबस्ट्रॅक्ट दिस टू इक्वेशन्स then I'll get the answer of m. So I'll do the subtraction. We can solve by determinant method or we can solve by elimination method. So I'll subtract. This will be minus, this will be minus. So 2n 6m minus 3m, balance is 3m. 2n ने मार दिया, is equal to 1 half divided minus 0, answer will be 1 half. So m will be how much? So m will be equal to, हे 3 इकडे घेऊ. So m is equal to 1 by 6. So this is, you can say this is one conclusion we got. Okay. So m ची व्हॅल्यू मिळाली 1 by 6. काय डाऊट ह्याच्यामध्ये बघा. 1/x ला m म्हटलं, 1/y ला n म्हटलं, या ठिकाणी 1/x ठिकाणी m टाकला, 1/y च्या ठिकाणी n टाकला. सिमिलरली 1/x ठिकाणी m 3m प्लस 2y इज इक्वल टू 0. आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळाली. वी नो हाऊ टू सॉल्व दॅम. सो एमचं उत्तर मिळालं. आता एम जर मिळालं तर या कोणत्याही इक्वेशनमध्ये आपण जर एमची व्हॅल्यू घातली तर आपल्याला एन मिळेल ना. येस. सो वी कॅन राईट डाऊन हिअर दिस व्हॅल्यू. कोणत्या इक्वेशन टाकू. एमची व्हॅल्यू 1/6 इथे टाकू, इथे टाकू. सो वी कॅन से, सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे 3, इक्वेशन 3 राईट. आपल्याला काय मिळेल बघा. 6m आहे तर 6 इंटू m ची व्हॅल्यू किती आहे 1/6 राईट. प्लस 2n, n ची व्हॅल्यू माहीत नाही आहे सो आपल्याला काढायची आहे. अँड 2n इज इक्वल टू 1 हाफ, इक्वल टू 1 हाफ. 6 ने 6 को मार दिया. यातनं किती उत्तर मिळालं आपल्याला बघा. हे सॉल्व करता येईल. इथे किती उरलं 0 उरलं. नो, इथे किती उरला 1 उरला. सो दिस इज 1 प्लस 2n इज इक्वल टू 1 हाफ, इक्वल टू 2n 1 हाफ. सॉल्व करता येईल. यू कॅन सॉल्व. याला 2 ने मल्टिप्लाय करू. काय करू. याला 2 ने मल्टिप्लाय करू. सो इफ I multiply here, so multiplying by 2, multiplying by 2, दोन ने मल्टिप्लाय करू. what will get 2 plus 2 into 2 4n is equal to 1. 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 into 1 2, 2 to the 4, 4n is equal to 1. So 4n is equal to 1 minus 2 minus 1. So n is equal to minus 1 by 4. So we got the value of m and we got the value of s. प्रश्न संपला का. नो, क्वेश्चन इज नॉट फिनिश्ड. वाय इट इज नॉट फिनिश्ड. त्याचं कारण म्हणजे आपल्याला कशाचं उत्तर काढायचं आहे. आपल्याला उत्तर काढायचं आहे एक्स आणि वायचं. आता आपण उत्तर काढलं एम आणि एनचं. आता एम आणि एन म्हणजे आपण काय केलं त्याच्यावरून आपल्याला त्याचं उत्तर काढावं लागेल राईट. सो आता इथं पहिला एनचं काढू. एन इज इक्वल टू मायनस 1/4. एन इज इक्वल टू मायनस 1/4. आता एन म्हणजे काय आहे. बट एन इज इक्वल टू व्हॉट 1/y. सो 1/y इज इक्वल टू मायनस 1/4. y काढता येईल. येस. वी कॅन टेक रेसिप्रोकल ऑफ बोथ साइड. सो वी कॅन राईट डाऊन taking reciprocals, of both sides, y will be equal to minus 1/4 चा reciprocal किती येणार -4. So we got one answer, right? आता m is equal to, इथं दिलेलं आपल्याला m is equal to किती आहे. m is equal to 1/6. पण m म्हणजे काय आहे. व्हॉट इज m.
m is nothing but 1 upon x, but m is equal to 1 upon x, and that is equal to how much? 1 upon 6. बरोबर ना? m म्हणजे किती आहे? m म्हणजे 1 upon x आहे. इथे घेतलाय बघा, आपण अश्युम केलाय m is equal to 1 upon x. सो 1 upon x असेल. आता ह्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर x किती असणार आहे? सो अगेन वी कॅन राईट डाऊन हिअर टेकिंग रेसिप्रोकल्स. काय मिळेल आपल्याला? आपल्याला x is equal to 6. So we got this answer. So y is equal to -4 and x is equal to 6. So this is how we converted a non-linear equation in the form of linear equations. आणि एकदा का ते लिनियर फॉर्म मध्ये आलं, पुढचं रेस्ट सॉल्व करणं तुम्हाला सोपं आहे. सो दॅट इज हाऊ वी कॅन सॉल्व. तुम्ही इथे एमचं उत्तर काढलं, एनचं उत्तर काढलं, तुम्हाला वाटेल क्वेश्चन संपला. अरे अरे, डोंट डू दॅट. इट्स नॉट फिनिश्ड बिकॉज वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. आणि त्यामुळे आपल्याला पुढची जी प्रोसिजर जी आहे ती आपल्याला फॉलो करायला पाहिजे. यू आर लाईकली टू मिस दिस प्रोसेस. ओके, सो दिस इज हाऊ वी डू इट. कमिंग डाऊन टू द नेक्स्ट वन. आता ह्या साईडला इथं आहे. आता मला वाटत नाही की तुम्हाला अवघड जाईल. इथं काय आहे? 2x + 1 आहे. इथे किती आहे? 2x + 1 आहे. इथे किती आहे? y + 2 आहे. इथे किती आहे? y + 2 आहे. सो व्हॉट वी कॅन अश्युम नाव, सो लेट 1 upon 2x + 1. आता इथे m आणि n घेतलेत. इथं आपण काहीतरी वेगळं म्हणू. 2x + 1 is equal to, we can say p, and 1 upon y + 2 is equal to q. 1 upon, गरजेचं काय आहे बघा, लक्षात ठेवा, ध्यान दो इधर. इसेंशियल थिंग कौन सी है? दिस डिनॉमिनेटर should be the same in the other equation. नाही इथं 2x + 1, इथं x + 1 चालणार नाही. डिनॉमिनेटर दोन्ही इक्वेशन मध्ये सेम पाहिजेत. देन ओनली यू कॅन अश्युम, राईट? आता ह्या जर व्हॅल्यू आपण इथं पुटअप केल्या तर व्हॉट विल गेट? विल गेट दिस इज इक्वल टू 7p + 13q is equal to 27. So this is the first equation we'll get. आता इथे टाकू, या ठिकाणी बघा, इथं काय करू? सो दिस इज 13 upon 1 upon 2x + q. 1 upon 2x + 1 is equal to p. So 13p plus 7, 1 upon y + 2. 1 upon y + 2 ला काय म्हटलं आपण? q. So it is going to be 7q and that is equal to 33. So this is a second equation. So we converted the non-linear equation in the form of a linear equation. p ची पॉवर किती आहे? 1. q ची पॉवर 1. दोन्ही इक्वेशन मध्ये ज्या इक्वेशन मध्ये पॉवर 1 असते व्हेरिएबलची, त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? वी कॉल दॅट एज अ लिनियर इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे हे कसं सॉल्व करायचं? माझे पूर्वीचे व्हिडिओज तुम्ही पहा. 7चा कोइफिशियंट p चा दुसऱ्या इक्वेशन मध्ये q ला गेलाय. क्यूचा पहिल्या इक्वेशन मधला कोइफिशियंट दुसऱ्या इक्वेशनच्या p ला गेलाय. ट्रान्सफर झालेले आहे. मी तुम्हाला शिकवलेलं आहे की दिस वी कॅन डू बाय सिम्पलर वे. हाऊ? तर पहिला, सो फर्स्ट काय करू? दोघांची ॲडिशन करू. काय करू? ॲडिशन करू. सो फर्स्ट विल डू ॲडिशन. सो मेकिंग फर्स्ट ॲडिशन. So 7p plus 13p, that is equal to 20p, plus this is again 20q, and this is equal to 60. 7 and 3 10, 0 4 1 460. 20 20 20 60. So याच्यावरून आपल्याला सरळ उत्तर एक मिळते आपल्याला. p plus q is equal to 60 ला 20 ने डिवाइड करा 3. So this is another equation we got 3. Right? आता सबस्ट्रॅक्शन करून करूया. सो दिस इज व्हॉट बाय ॲडिंग दिस इक्वेशन्स, राईट? सो
आय कॅन राईट डाऊन हिअर. सो ॲडिंग झालं. सो सबस्ट्रॅक्शन करू आपण. सो सबस्ट्रॅक्टिंग नाव आपण सेकंडमधनं पहिलं सबस्ट्रॅक्ट करूया, कारण सेकंडचा 13p हा मोठा आहे आणि हा कमी आहे. सो काय करूया, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. 2 मधून पहिलं इक्वेशन मायनस करू. इथं तुम्ही लिहा वहीमध्ये की इथं ॲडिंग इक्वेशन नंबर 1 and 2 असं 2 तुम्ही लिहा, सो दॅट यू कॅन रिमेंबर दॅट. सो आय कॅन राईट डाऊन 13p plus 7q is equal to 33, and another one is 7p plus 13q is equal to 27. So let us do subtraction. इथं minus करतो मी. So this will be minus, this will be minus. 13 minus 7 किती उरले, 6p. 7 minus 13q minus 6q is equal to 13 minus 27, 6. 33 minus 27 किती उरले, 6. 6 सगळ्यामध्ये कॉमन आहे. सो वी कॅन गेट सिम्पल p minus q is equal to 1. So this is another equation we got, and this is equation number 4. ज्यावेळी कोइफिशियंट्स असे शफल झालेले असतात, एकमेकाला क्रॉस झालेले असतात, त्यावेळी एकदा ॲडिशन करा, यू विल गेट 1 सिम्प्लिफाईड इक्वेशन. एकदा सबस्ट्रॅक्शन करा, यू विल गेट 1 सिम्प्लिफाईड इक्वेशन. आता p मायनस क्यू, p प्लस क्यू, 3 प्लस 1, आता हे म्हणजे ॲक्च्युली यू कॅन डू इट ओरली, पण आपण इथं करू. सो नाव विल डू इट हिअर. ओके, सो व्हॉट वी कॅन डू, सो इक्वेशन पहिला आपण इथं घेऊ. p प्लस क्यू इज इक्वल टू 3 and p minus q is equal to 1. हे दोघांची आपण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. वी कॅन डू ॲडिशन, वी कॅन डू ॲडिशन. सो इफ वी डू ॲडिशन, p प्लस p, q ने q को मार दिया, p प्लस p, 2p is equal to 3 plus 1, 4. So we'll get, so we can get p is equal to, or I'll write down here, p is equal to 2. आता p ची व्हॅल्यू जी आहे, दिस व्हॅल्यू वी कॅन पुट इन एनी इक्वेशन. p ची व्हॅल्यू आपण इथं टाकू, p इज इक्वल टू 2 टाकू इथं, राईट. सो पुटिंग दिस व्हॅल्यू, हे p प्लस क्यूचं इक्वेशन नंबर किती आहे, 3 आहे. सो आय विल से दिस इज अ 3 इक्वेशन अँड दिस इज अ 4th इक्वेशन. सो 4th. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3 मध्ये टाकू, वी गेट व्हॉट वी गेट. इथे टाकू p ची व्हॅल्यू टाकली 2 प्लस q इज इक्वल टू 3. सो q इज इक्वल टू 3 minus 2, 1. So this is what 1 and 2. आता p is equal to 2, q is equal to 1. The problem is not finished. प्रॉब्लेम फिनिश झाला काय, नाही आहे, कारण आपल्याला उत्तर काय काढायचं आहे, x आणि y चं काढायचं आहे. So now we will solve for x and y, right? थोडी जागा कमी आहे, but I will try to do in the same space. p म्हणजे काय आहे, p is equal to 1 upon 2x plus 1, right? 1 upon 2x plus 1. So I can write down p is equal to 1 upon 2x plus 1 is equal to how much? Is equal to, दोघांचे काय घ्यायचे, रेसिप्रोकल. आता रेसिप्रोकल घ्यायला ह्याच्या डिनॉमिनेटरमध्ये किती आहे, 1 आहे. हे आपण लिहितो का, नाही लिहित. इट इज अंडरस्टूड की 2च्या डिनॉमिनेटरला काय आहे, 1 आहे. सो टेकिंग रेसिप्रोकल, सो टेकिंग रेसिप्रोकल्स, राईट. व्हॉट विल गेट, ह्याचा 1 अपॉन 2x प्लस 1चा रेसिप्रोकल काय आहे, 2x प्लस 1. आणि 2 अपॉन 1चा रेसिप्रोकल उलटा करायचा. यू हॅव टू मेक डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर and numerator to denominator. So 2 upon 1 will become 1 by
I can simplify the 2 ने मल्टिप्लाय करू आपण ह्याला. So 2 to the 4, so it will be 4x plus 2 is equal to 1. सांगा भाऊ x ची व्हॅल्यू काय? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x? हा 2 या साईडला घेऊ, किती येणार? -1. 1 minus 2 minus 1 आणि 4 इकडे घेतला तर काय येणार? x is equal to -1/4. So here we'll get x is equal to -1/4. So we got this first value. हे 2 या साईडला घेतलं. So 1 minus 2, it will be -1 and divided by this 4, so -1/4. Now we have to calculate the value of y, right? तर हे लिहून घ्या, हे तुम्ही लिहून घेतलं असेल, हे पण लिहून घ्या. मी थोडंसं इथं रब करतो and then I will show you. इथं रब करतो मी एवढे. I'll rub this. I'll rub this. And we know q is equal to what? Q is equal to 1 upon y plus 2 आणि q ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1. आता हा 1 आहे, 1 चा डिनॉमिनेटर काय आहे? ह्या 1 चा डिनॉमिनेटर इथं 1च आहे. वी डोंट राईट दॅट, करेक्ट? आता टेकिंग रेसिप्रोकल्स. 1 upon y plus 2 चा रेसिप्रोकल काय येणार? y plus 2 आणि 1 upon 1 चा रेसिप्रोकल 1. So y is equal to 1 minus 2, that is equal to 1. So we got the value of y is equal to -1 and x is equal to -1/4. थोडा पेशन्स पाहिजे. यू शुड हॅव टू हॅव अ पेशन्स टू सॉल्व दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स. इथं प्रश्न संपत नाही आहे. यू हॅव टू सॉल्व एक्स अँड वाय. लिहून घ्या. इफ यू लाईक माय व्हिडिओज, तुम्हाला जर माझे व्हिडिओज जर आवडत असेल, जर तुम्हाला माझं शिकवून जर तुम्हाला समजत असेल, तर प्लीज इन्फॉर्म टू युअर फ्रेंड्स, युअर स्कूलमेट्स, so that they can go to my channel Infinity Finishing School and they can subscribe. तुम्ही जर अजून जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला, तर प्लीज सबस्क्राईब आणि त्याच्या बाजूला बेल बटन आहे, ते बेल बटन दाबायला विसरू नका. अदरवाईज यू विल नॉट गेट नोटिफिकेशन. थँक्यू.